नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत की 12th स्टँडर्ड संस्कृतसाठी कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. माझ्याकडे ऑलरेडी एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे आणि जसं की मी तुम्हाला नेहमी म्हणते की कधीही अभ्यास करण्याआधी कशा प्रकारचे प्रश्न येऊन गेलेले आहेत ते पाहायचे असतात आणि त्यानुसार आपण अभ्यास करायचा असतो. जेणेकरून आपल्याला आयडिया मिळते की कसे क्वेश्चन्स येऊ शकतात किंवा कुठल्या गोष्टीला किंवा कुठल्या लेसन्सला जास्त वेळ दिला पाहिजे, कुठल्या भागाला जास्त वेळ दिला पाहिजे हे तुम्हाला कळतं. जसं की तुम्ही टाइम टेबलमध्ये पाहिलं असेल, जर तुम्ही इंग्लिश नंतर हिंदी किंवा मराठी तुमचा ऑप्शनल विषय नसेल, डायरेक्टली संस्कृत असेल, तर तुमच्याकडे 2 दिवसांची सुट्टी आहे. इंग्लिशचा अर्धा दिवस आणि मराठी आणि हिंदीचा पेपर ज्यावेळेस असतो, त्या दिवशी तुम्हाला सुट्टी असणार आहे. सो ते 2 दिवस. तर या सगळ्या स्टडी गॅपमध्ये कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे आता आपण बघणार आहोत. कोणत्या अ, भागाकडे किंवा सुगम संस्कृत वाचला अशा प्रकारचे जे काही 5-6 भाग आहेत आपल्याकडे, त्यामधले कशावरती लक्ष द्यायचं हे आपण आता बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आहे सुगम संस्कृत. प्रार्थना तुम्हाला एक्झामसाठी नाही विचारली जात, सो तुम्ही अर्थात ते आत्ता केलं स्किप तरी पण चालेल, कारण तुम्ही याच्या आधी ती प्रार्थना वगैरे रीड केली असेलच. जसे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सुगम संस्कृतमध्ये ही जी तुम्हाला काही चिन्ह किंवा चित्र दिलेली आहेत, तर ती बघून तुम्हाला ते चित्र काय सांगतात ते लिहायचं असतं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुमच्याकडे साधारणतः 2 पानांची चित्र आहेत. यातले कोणतेही 3 चित्र जे असतात ते तुम्हाला एक्झाममध्ये दिली जातात आणि त्या 3 चित्रांची जी नावं आहेत ती तुम्हाला ओळखून लिहायची असतात. ठीक आहे. सो आता इथे बघा तुम्हाला पाहायला मिळतोय पहिला प्रश्न जो आहे आपल्याकडे. तर इथे तुम्हाला 3 मार्कांसाठी, आय होप की माझा कर्सर व्हिजिबल आहे इथे. तर इथे तुम्हाला 3 मार्कांसाठी या चित्रांची नावं लिहायची आहेत. कोणीही चित्राचं नाव म्हणजे चित्र काढायची गरज नाहीये, फक्त नाव लिहू शकता. आता बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते तीव्रः आरोह. पहिल्या चित्राचं जे उत्तर आहे तर ते काय आहे, तीव्रः आरोह. तर तुम्हाला प्रश्न पहिला त्याच्यानंतर हा जो 1 अंक आहे तो लिहायचा आहे आणि मग त्याच्या पुढे तुम्हाला लिहायचं आहे तीव्रः आरोह. ठीक आहे. सो आता या ठिकाणी बघा दुसरं जे काही चित्र आहे त्याचं तुम्हाला इथे पाहायला मिळते चलभाषा निषेध, म्हणजे मोबाईल नाही यूज करायचा, तर असं इथे दाखवलेलं आहे. त्यानंतर बघा तिसरं चित्र काय आहे, तर तुम्हाला इथे पाहायला मिळते विरमत. तर अशा पद्धतीने तिघांची नावं जी आहेत तर ती तुम्हाला लिहायची आहेत आणि फक्त उत्तरं लिहायची असतात. सो आय होप की हा क्वेश्चन इझी आहे आणि सगळ्यांना हे कसं करायचं ते कळलेलं आहे. आता बघा तुमच्याकडे किती वेळ आहे, 2.5 दिवसांचा वेळ आहे. आय होप की तुम्ही याच्या आधी चित्र वाचलेली आहेत. आता जर तुम्हाला आता तुम्हाला लॉजिकली अभ्यास करायचा आहे, असं पूर्ण रटारटा मारायला वेळ नाही आपल्याकडे. सो काय करायचं, चित्र पाहिलं की तुम्हाला हे मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये कळतंय की या ठिकाणी जे गाडी आहे तर ती वरती चाललेली आहे किंवा मोबाईल इथे अलाउड नाहीये किंवा या ठिकाणी तुम्हाला विरमत पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने तुम्हाला इंग्लिश किंवा मराठीमध्ये ते माहिती आहे. तुम्हाला त्याला आता ट्रान्सलेट करायचं आहे कशामध्ये, संस्कृतमध्ये, आणि मग तुम्ही हे जे क्वेश्चन्स आहेत तर त्याचा आन्सर देणार आहात. सो ट्राय करा की तुम्ही ते अशा पद्धतीने सॉल्व्ह कराल. आधी मराठी किंवा हिंदीमध्ये ते जाणून घ्या काय आहे किंवा इंग्लिशमध्ये जाणून घ्या आणि मग तुम्ही त्याला ट्रान्सलेट करा, जेणेकरून तुम्ही इझिली या सगळ्या गोष्टी करू शकता. ठीक आहे, डन. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे व्यावहारिक शब्दमंजुषातः शब्दम चित्वा उचित स्तंभे लिखत. आता याचे पण तुम्हाला एक्झाम्पल्स इथे बघायला मिळतात. बघा हे बघा इथे कसं दाखवलंय, प्रथम स्तबकः वाद्यम, म्हणजेच काय की या ठिकाणी तुम्हाला नाट्यम कुठलं आहे, वाद्यम कुठलं आहे, कला कुठला आहे हे या मंजुषामधून ओळखायचं आहे. आता तुम्ही इव्हन नाही वाचले हे स्तबक किंवा नाही तुम्ही वाचले हे व्यवहार भाषिक शब्द, तरी पण तुम्ही लॉजिकली नक्कीच लिहू शकता ना. आता वीणा कला असणार आहे का किंवा नाटक असणार आहे का, तर नाही, वीणा हे वाद्य असणार आहे. किंवा सूत्रधारम हे काय असणार आहे, कला आहे का, वाद्यम आहे का, नाटक आहे, हे तुम्ही अतिशय म्हणजे लाईक काय म्हणूया आपण त्याला, असं वाचूनच केलं पाहिजे असं काय आहे का, तर नाही. सूत्रधार म्हणजे काय, वाद्याचा प्रकार आहे का किंवा ती कला आहे का, तर नाही, ते नाटकाचा प्रकार आहे, नाटकामध्ये केलं जातं. जलतरणम काय आहे, म्हणजे स्विमिंग काय आहे, नाटक वाद्य आहे का, तर नाही, ते एक प्रकारची कला आहे. सो इव्हन तुम्ही हे न वाचता सुद्धा तुम्हाला हे करता येणार आहे. सो हे खूप लॉजिकली आहे. लक्षात ठेवणं, पाठ करणं असं काही याच्यामध्ये नाहीये. इव्हन तुमच्याकडे ऑप्शन पण आहे की तुम्ही 8 पैकी कुठलेही 6 क्वेश्चन जरी बरोबर सोडवले तरी पण तुम्हाला या ठिकाणी 3 मार्क मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला आयडिया मिळते का, पहिले जे काही 6 मार्क आहेत चित्राचे 3 आणि याचे 3 तुम्हाला असेच मिळत आहेत विदाऊट एनी जास्त एफर्ट्स घेता. ठीक आहे, त्याच्यामुळे हे क्वेश्चन्स कोणीही सोडून यायचं नाहीये. 6च्या 6 मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये मिळाले पाहिजेत, कारण लॉजिकली आहे, याच्यामध्ये काही रटारटा मारायची गरज नाहीये. अर्थात थोडेसे शब्द तुम्हाला माहिती असले पाहिजेत, पण ते एकदा वाचून पण होऊन जाईल. ठीक आहे. सो हे तुम्हाला आजच्या आज करायचंय, आजच्या आज म्हणजे जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा, पण प्लीज लवकरात लवकर हे करून टाकायचंय. आता आपण पाहतोय दुसरा विभाग काय आहे, द्वितीय विभाग पद्यम. तर आता बघा पद्यम मध्ये कुठले कुठले लेसन्स किंवा काय म्हणूया आपण कुठले चॅप्टर्स येणार आहेत ते ऑलरेडी इथे सांगितलेलं आहे आणि यातलेच तुम्हाला चॅप्टर्स येतात.
फॉर एक्झाम्पल क्षणम मनोविनोदनम आहे किंवा उत्सवप्रिया देवभूमी ही आहे. तर अशा प्रकारचे यातलेच क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. आता तुम्ही जर बघायचं म्हटलं तर या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी पद्यांश दिलेला आहे, त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. इव्हन तुम्हाला हे पण माहिती आहे की हा पद्यांश किती मार्कांचा आहे, 4 मार्कांचा आहे. दुसरी गोष्ट, अवबोधनामध्ये हे जे 3 प्रश्न आहेत यातले कुठलेही 2च तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि हे 2च मार्कांसाठी आहे. तर माझ्या मते उचितम कारणम तर अतिशय इझी आहे. तुम्ही एकदा का हा पद्यांश वाचला, त्याच्यामध्ये या दोघांपैकी कुठली तरी एखादी सिमिलर ओळ असणारच आहे, म्हणजे तेच याचं काय असणार आहे, कारण असणार आहे, अर्थात बरोबर आहे. नेक्स्ट आहे, एकतर शब्दम चित्वा चतुष्कोनम पूरयत करा, किंवा ते नसेल करायचं तर मग तुम्ही या ठिकाणी एक वाक्यामध्ये उत्तर लिहू शकता. कुठलंही एखादं क्वेश्चन करा या दोघांपैकी, पहिला मात्र कराच, कारण खूप इझी आहे. तर अशा पद्धतीने तुमच्याकडे ऑप्शन पण आहे की तिघांपैकी तुम्ही कोणतं पण 2च सॉल्व्ह करू शकता, बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट आहे पृथक्करणम. अगेन तुम्हाला या ठिकाणी शब्दमंजुषा दिलेली आहे, तुम्हाला फक्त हे जे प्रवाही जाल आहे तर ते भरायचं आहे, पूर्ण करायचं आहे. तर अशा पद्धतीने 2 मार्कांसाठी हा क्वेश्चन आणि 2 मार्कांसाठी वरचा क्वेश्चन. तर 4 मार्कांसाठी तुम्हाला या ठिकाणी जे पद्यम आहे तर ते काय होतं विचारलं जातं. पुढे बघा पद्यम पाहिलं झालं तर दुसरं पद्यम बघा. तर दुसऱ्या पद्यममध्ये अगेन तुम्हाला ओळी दिलेल्या आहेत. सेम पॅटर्न ऑफ क्वेश्चन्स, एकतर पूर्ण वाक्यामध्ये लिहा, सत्य असत्य लिहा, कारण निवडा, किंवा चतुष्कोण पुऱ्यात म्हणजे ते चौकोन मध्ये प्रॉपर शब्द लिहा. तर अशा पद्धतीने याच पॅटर्न मध्ये किंवा असेच क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये येतात. सो बघा, तर या ठिकाणी तुम्हाला ट्राय करा की तुम्ही व्हिडिओ पॉज कराल आणि प्रॅक्टिस कराल हे कसं सोडवतो आपण याची. सो व्हिडिओ पॉज करा आणि एखाद दुसरे प्रश्न याच्यामध्ये सोडवून पहा. नेक्स्ट आहे शब्दज्ञानम. आता याच्यामध्ये काय सांगितलंय, नामस्थाने सर्वनाम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत, म्हणजे मानसे. तर या नामरूपाच्या ऐवजी तुम्हाला सर्वनामाचं रूप इथे वापरायचं आहे. आणि कुठलं सर्वनाम वापरायचं आहे, तर तत्चं रूप वापरायचं आहे. त्यांनी ऑलरेडी सांगितले तत्चं वापरायचं तर तत्चंच वापरायचं, येतद वगैरे नाही चालणार. ठीक आहे. सो तत्चं रूप वापरायचं. आता कळणार कसं कुठलं रूप वापरायचंय, तर मानसे याची विभक्ती ओळखायची, याचं एकवचन आहे, द्विवचन आहे की बहुवचन आहे ते वचन ओळखायचं. सो वचन आणि विभक्ती हे तुम्हाला कळलं की मग तुम्हाला बघायचं आहे की हे पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी आहे की नपुंसकलिंगी आहे. सो एकदा पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला बघायचं आहे की हे कुठल्या विभक्तीमध्ये आहे, कारण विभक्ती ओळखणं कंपॅरेटिव्हली इझी आहे बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा, असं मला वाटतं. पण तुम्हाला जर इतर कुठल्या मेथडने जायचं असेल तुम्ही ते पण करू शकता. सो फर्स्ट ऑफ ऑल विभक्ती ओळखायची आहे, मग कुठल्या वचनामध्ये आहे ते ओळखायचं आहे, मग कुठल्या लिंगामध्ये आहे ते ओळखायचं आहे, आणि मग त्याचंच तत्च रूप तुम्हाला इथे वापरायचं आहे. ठीक आहे. सो हे एक पॅटर्न आहे जो तुम्हाला इथे फॉलो करायचा आहे. अगेन तुम्हाला इथे ऑप्शन आहे की एकतर तुम्ही हे करा किंवा संधी विग्रह करा किंवा तुम्ही समानार्थी विरुद्धार्थी लिहू शकता. ठीक आहे. सो जे कुठलं तुम्हाला इथे इझी वाटेल ते तुम्ही करणार आहात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, आता हे पण 4 मार्कांचं आहे. 2 तुम्हाला पद्य येतात, 4 मार्काचे, 8 मार्क आरामात मिळतात, कारण तुम्हाला ऑलरेडी ते पद्य लिहून दिलेलं आहे वरती, तुम्हाला फक्त वाचायचं आहे आणि त्याची उत्तरं जी आहेत तर ती लिहायची आहेत. ठीक आहे, डन. सो सगळ्यात वरची 6 मार्क सुगम संस्कृतमची, ही 8 मार्क, असे मिळून एकूण 14 मार्क झालेली आहेत. डन. आता नेक्स्ट आहे बघा, पद्यांशम पठित्वा अन्वयपूर्तीम कुरुत अथवा माध्यम भाषा सरलार्थम लिखत. तुमच्याकडे ऑप्शन आहे, एकतर तुम्ही हा जो पद्यांश आहे याचा माध्यम भाषामध्ये सरळ अर्थ लिहा, जर तुम्हाला सरळ अर्थ लिहिणं कम्फर्टेबल असेल तर ते करा, किंवा तुम्ही अन्वय लिहू शकता. ठीक आहे. अथवा सांगितले म्हणजे एकतर तुम्ही 4 मार्कांसाठी सरळ अर्थ लिहा किंवा तुम्ही काय करू शकता, अन्वय लिहू शकता. सो दोघांपैकी काही पण जे तुम्हाला हवं असेल ते. आता अर्थात हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. जर तुम्हाला श्लोक पाठ असेल तर अन्वय लिहा, जर तुमचा श्लोक पाठ नाहीये तर तुम्ही अर्थ लावून वगैरे सरळ अर्थ लिहिण्याचा प्रयत्न करू शकता. एक्सपेक्टेड काय आहे, अन्वयमध्ये जर तुम्ही तो शब्द त्या ठिकाणी लिहिलात बरोबर की तुम्हाला 1 मार्क मिळणार, म्हणजे साधारणतः अर्धा मार्क मिळणार, कारण 8 रिकाम्या जागा आहेत ना आणि 4 मार्कांसाठी, असं अर्धा मार्क मिळत जाणार प्रत्येक रिकाम्या जागासाठी. पण तुम्ही जर याचं ट्रान्सलेशन केलं, ट्रान्सलेशन करताना काही चुकलं, इकडचा शब्द तिकडे तिकडचा शब्द तिकडे झाला की अर्थाचा अनर्थ झाला की तुमचे मार्क्स या ठिकाणी जाणार. सो जर तुम्हाला परफेक्ट मार्क्स हवे असतील, एकदम अॅक्युरेट 4 पैकी 4 हवे असतील, तर आय वुड सजेस्ट की तुम्ही अन्वय करायला घ्या. पण तुम्हाला डिफिकल्ट वाटतंय तर सरळ अर्थ इज ऑलवेज बेस्ट, कारण तुम्हाला आतापर्यंत प्रॅक्टिस आहे. 10वीला पण संस्कृत असेलच तुम्हाला, म्हणून तुम्ही 12वीला घेतलंय. सो त्यामुळे प्रॅक्टिस असेल, तुम्हाला अर्थ लावता येत असेल वाक्यांचा, तर नक्कीच तुम्ही सरळ अर्थावरती फोकस करू शकता. इट्स इझी जर तुम्ही कुठल्याही अर्थाचा अनर्थ केला नाही तर. ऍक्च्युअली तुम्ही कुठल्या काळामध्ये लिहिताय किंवा मोस्टली काळ वगैरे मॅटर नाही करणार, अल्टिमेटली तो जो काही अर्थ आहे तो जास्त मॅटर करतो. सो फोकस करा त्या अर्थावरती. ठीक आहे. सो जेणेकरून त्याच्यामध्ये त्या पद्यांशामध्ये जे सांगितलंय तेच तुमचा अर्थ वाचल्यानंतर पण स्पष्ट झालं पाहिजे. त्यानंतर बघा नेक्स्ट आता आपण पाहतोय पुढे तृतीय विभाग गद्यम. आता गद्यम मध्ये बघा फक्त 3च गद्य तुमच्याकडे आहेत आणि त्याच्यावरतीच क्वेश्चन्स विचारले जातात. भाषा संवाद,
प्राचीन काले प्रसाधनम आणि प्रजापालनार्थम राजकर्तव्यानी. ठीक आहे. आता बघा तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी गद्यांश जो आहे तर तो दिलेला आहे. ठीक आहे, दिसतोय सगळ्यांना गद्यांश. तर अशा प्रकारे इतका म्हणजे एवढाच तुम्हाला गद्यांश दिला जातो. हे पण 4 मार्कांसाठी आहे. ऍज युजल 2 मार्कांसाठी पहिला प्रश्न, ज्या ठिकाणी पूर्ण वाक्याने उत्तर सत्य असत्य कारणम उचितम कारणम चित्वा वाक्य पुनर्लिखत. तर अशा प्रकारचेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता इथे बघा काय सांगितलंय की शब्दानाम या शब्दाच्या खाली अंडरलाईन केली आहे आणि तुम्हाला या शब्दाच्या ऐवजी प्रश्नार्थक जे शब्द आहे तर तो वापरायचा आहे आणि याला प्रश्न निर्माणामध्ये करायचा आहे कन्वर्ट. आता जेव्हा तुम्ही या शब्दासाठी प्रश्नार्थक एखादा शब्द निवडाल तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे याची विभक्ती बघायची कुठली आहे, दुसरी गोष्ट म्हणजे याचं वचन कुठलं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे याचं लिंग कुठलं आहे आणि त्याच विभक्ती वचन लिंगाचं प्रश्नार्थक रूप तुम्हाला माहिती असलं पाहिजे, जे तुम्ही या ठिकाणी वापरणार आहात. अजून एक खूप मोठी चूक करतात ते म्हणजे इथे तुम्ही बरोबर शब्द लिहिता प्रश्नार्थक, त्याच्या खाली अंडरलाईन पण करता, पण या ठिकाणी दंडक देता. म्हणजे इथे काय पाहिजे, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह पाहिजे. पण बरीच मुले इथे दंडक देतात आणि एवढं सगळं करूनही शब्द बरोबर असून पण 0 किंवा अर्धा, मोस्ट रेअरली अर्धा मार्क मिळतो, पण 0च मार्क दिला जातो. याचं कारण असं आहे की क्वेश्चन मार्क तर मेन आहे ना, म्हणजे प्रश्न निर्माण जेव्हा तुम्ही करताय तेव्हा मेन मुद्दा काय आहे, प्रश्नार्थक असला पाहिजे ते वाक्य, प्रश्नचिन्ह आलं पाहिजे शेवटी. सो त्याच्यामुळे या खूप लहान सहान गोष्टी आहेत, बट खूप जास्त मॅटर करतात. ठीक आहे. अगेन माझ्या मते तुम्ही जर विचाराल कुठले प्रश्न इझी आहेत तर पहिले 2 प्रश्न कंपॅरेटिव्हली इझी आहेत. याचा खूप जास्त व्याप आहे, पण तुम्हाला जर हे सोडवता येत आहे तर नक्की सोडवा, बरोबर सोडवा. एका पॅटर्न मध्ये जा की तुम्हाला त्या योग्य शब्दापर्यंत तुम्ही पोहोचाल आणि मग तुम्ही तो यूज करू शकता. ठीक आहे, डन. आता आफ्टर दॅट नेक्स्ट दुसरा आहे शब्दज्ञानम. शब्दज्ञानम मध्ये बघा अगेन 2 मार्कासाठी आहे. तुम्हाला ऑप्शन आहे, एक तर तुम्ही शब्दज्ञानम करा किंवा पृथक्करणम करा. तर माझ्या मते या चॅप्टरसाठी ऍटलिस्ट तुम्हाला इथे पृथक्करणमसाठी जो क्वेश्चन विचारलाय तर तो इझी आहे. तर ट्राय करा की तुम्ही म्हणजे आधी बघा की कुठला चॅप्टर म्हणजे कुठला क्वेश्चन तुम्हाला इझी जातोय. माझ्या मते या पॅरेग्राफसाठी पृथक्करणम इझी आहे. जेव्हा तुम्ही पृथक्करणम कराल तेव्हा जी डायग्राम दिली आहे, आता इथे जे काय तक्ता बॉक्स दिलाय तर ते आहे असं ड्रॉ करायचंय आणि मगच त्याच्यामध्ये शब्द जे विचारले असतील चौकटीमध्ये तर ते लिहायचे आहेत. जर तुम्हाला पृथक्करणम नाही करायचंय, शब्दज्ञानम करायचं असेल तर बघा की यातले कुठले प्रश्न इझी आहेत, कुठले तुम्हाला येत आहेत आणि त्यानुसार तुम्ही तुमचं क्वेश्चन सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, डन. आता बघा नेक्स्ट आहे माध्यम भाषया ससंदर्भम स्पष्टीकृत. आता हे जे आपले गद्यम मधले 3 चॅप्टर्स आहेत त्याच्यावरतीच त्याच्या एक्सरसाइज मध्ये असणारे जे माध्यम भाषाचे प्रश्न आहेत मोस्टली तेच तुम्हाला इथे विचारले जातात. वेटेज लक्षात घ्या, 5 मार्कांसाठी हा प्रश्न विचारलाय. दोघांपैकी कुठल्याही एकावरती तुम्हाला माध्यम भाषामध्ये उत्तर लिहायचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक पॅटर्न फॉलो करायचा आहे. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत, प्रस्तावना, उत्तर, कन्क्ल्युजन या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत. ठीक आहे, टिपाली हा टाईप आपण लिहितो त्याप्रमाणे आहे. 5 मार्कांचं असल्यामुळे साधारणतः तुम्हाला 10 ते 12 ओळी मिनिमम लिहायच्या आहेत. मॅक्सिमम तुम्ही कितीही मोठं लिहा, पण ऍटलिस्ट 12 ओळी तरी लिहा. ठीक आहे. सो 5 मार्कांसाठीचा हा प्रश्न आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नीट सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. या 3 चॅप्टर्स वरतीच हा क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. नेक्स्ट इज चतुर्थ विभाग, जे की आहे नाट्यकलश. आता बघा हा जो आपला नाट्यकलश आहे तर इथे तुम्हाला 5 घटक पाहायला मिळतात. भीमघटोत्कचयोः किंवा दुष्यंत सर्वदमनयोः. तर अशा प्रकारे तुम्हाला रामस्य कुशलवयोः. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे 5 घटक आहेत तर याच्यावरतीच इथे क्वेश्चन विचारले जातात. आता इथे प्रश्न जो आलाय तर तो आहे भीमघटोत्कचयोःचा. ठीक आहे. सो बघा हे पण 4 मार्कांसाठी आहे. सेम पॅटर्न की वाक्यम चित्वा उचित वाक्यांचं चित्वा वाक्यम पुनर्लिखत, सेम पॅटर्नचे क्वेश्चन आहेत, काही पॅटर्न बदलत नाही. किंवा ते चौकटीमध्ये योग्य शब्द लिहा असेल, पूर्ण वाक्याने उत्तरम लिखत असेल तर सेम पॅटर्नचे क्वेश्चन्स तुम्हाला इथे विचारले जातात. ठीक आहे. सो 3 पैकी 2 कुठलेही प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत 2 मार्कांसाठी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे रीड करायचं आहे, याच्या अकॉर्डिंग तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. सो ऍक्च्युअली हे जे क्वेश्चन्स आहेत पद्यांश असेल, गद्यांश असेल किंवा नाट्यकलश असेल, याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी ते दिलंय रीड करायला, त्याच्या अकॉर्डिंगच तुम्हाला आन्सर लिहायचंय. आणि खरं सांगू का, संस्कृतच्या पेपरला 3 तास मोर दॅन सफिशियंट आहेत, कारण पेपर खूप लवकर होतो. सो तुम्ही आरामात जरी ते पॅसेजेस रीड केले, तुम्हाला इव्हन कधी कधी असं होतं ना की आपल्याला हे पॅसेज माहितीच नाहीये किंवा याचा अर्थच लागत नाहीये. सो तेव्हा तुम्ही आरामात जरी खूप वेळ घेऊन जरी रीड केलं तरी पण जास्त एवढा इश्यू होणार नाही, कारण आपल्याला संस्कृतमध्ये खूप मोठी मोठी अशी उत्तरं नसतात लिहायची, त्याच्यामुळे तुमच्याकडे वेळ शिल्लक असतो आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीने चांगला वेळ घेऊन नीट समजून घेऊन त्याची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा.
ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे शब्दज्ञानम. तर शब्दज्ञानमध्ये तुम्हाला 3 पैकी 2 घ्यायचं आहे. आता इथे बघा, एक तर तुम्हाला आहे की हेतुवर्थक धातुसाधित अव्ययचिन्हूत नाट्यकलशामधून किंवा नाट्यांशातमधून किंवा नेक्स्ट आहे संधी विग्रह कृत किंवा विरुद्धार्थी शब्दम लिखत. सो यातलं जे काही तुम्हाला इझी वाटेल ते तुम्ही इथे करू शकता. माझ्या मते संधी विग्रह आणि विरुद्धार्थी शब्द इझी आहे, पण तुम्हाला जे काही इझी वाटेल असे कुठलेही 2 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो जसं की मी तुम्हाला सांगते, तुमच्याकडे आता जास्त वेळ नाहीये. आपण एक्झामच्या मध्ये जे गॅप्स आहेत त्याच्यामध्ये अभ्यास करतोय. सो पद्यांश मधला तुम्हाला सरळ अर्थ करायचा आहे, अन्वय करायचे. बाकी हे जे प्रश्नवरचे आहेत, पहिला प्रश्न जो की आपला अवबोधनांचा असतो, तो तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन तिथे सॉल्व्ह करू शकता एक्झाममध्ये. सो त्याची आता प्रॅक्टिस करायची गरज नाहीये. सेम फॉर गद्यांश पण आणि सेम फॉर नाट्यकलेसाठी पण. फक्त तुम्ही गद्यांशसाठी जे काही आपलं माध्यम भाषा उत्तरम लिखत आहे तर त्याचा थोडाफार सराव करा, कारण ते 5 मार्कांसाठी असल्यामुळे. बाकी या सगळ्या गोष्टींचा जास्त सराव करायची गरज नाहीये. वेळ असेल तर एकदा वाचून घ्या, किंवा हे जे नाट्यकलश आहे याच्यामध्ये पण हे जे क्वेश्चन्स विचारले जातात आपले याच्यावरचे माध्यम भाषावरचे, तर याची पण एखादा प्रश्न जरी तुम्ही उत्तर स्वतः लिहून नाही पाहिलं तरी पण तुम्ही डायजेस्ट मधून वगैरे उत्तर वाचून बघा की कशा पद्धतीने उत्तर लिहायची आहेत. कारण 5 मार्क इज ह्यूज. त्याच्यामुळे यातलं ऍटलिस्ट तुम्हाला 4 जरी स्कोर करायचं म्हटलं तरी पण तुम्हाला खूप सुंदर आणि मुद्देसूद उत्तर लिहिणं एक्सपेक्टेड असणार आहे, कारण तुम्ही आता 12वीला आहात. सो क्वालिटी त्याच लेवलची असली पाहिजे. ठीक आहे. अगेन ट्राय करा की तुम्ही जे पुस्तकाच्या आय मीन स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आहेत माध्यम भाषामधले, तर त्यातलेच क्वेश्चन्स मोस्टली विचारले जातात. सो ते करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता हे सगळं तुम्हाला कधी करायचं आहे, एक्झामच्या गॅप्समध्ये करायचं आहे. सो ट्राय करा की पटापट तुम्ही याचे आन्सर्स अगदी सॅम्पल रीड करायचे, सगळे रीड करत बसायची गरज नाहीये. कारण तुम्हाला ऍटलिस्ट कॉन्टेक्स्ट माहिती पाहिजे. कारण इथे जो क्वेश्चन विचारला जाईल त्याच्यासाठी तुम्हाला पॅराग्राफ दिला जाणार नाहीये. सो तुम्हाला ऍटलिस्ट या प्रत्येक नाट्यकलेशाबद्दल थोडीफार तरी माहिती असली पाहिजे, जेणेकरून तुम्ही या गोष्टी लिहू शकता. ठीक आहे. सिमिलरली तुम्हाला गद्यांश बद्दल पण ऍटलिस्ट प्रत्येक गद्यांशाबद्दल थोडी तरी माहिती पाहिजे, कारण तुम्हाला माध्यम भाषामध्ये उत्तर लिहायचं आहे. सो एक तर तुम्हाला संस्कृत वाचून जर आता असं असेल की पटकन कधी समजणार किंवा नाही समजत आहे, तर ट्राय करा की डायजेस्टमध्ये एक्सप्लेनेशन असेल किंवा बरेचसे युट्यूब व्हिडिओज अवेलेबल आहेत जे तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड करतायत, तर ते एकदा ऐकून घ्या, जेणेकरून तुम्हाला आयडिया मिळेल की या चॅप्टरमध्ये नेमकं काय आहे आणि आपण इथे काय लिहिलं पाहिजे. ठीक आहे. डन. आता बघा नेक्स्ट पुढे पंचमः विभागः साहित्य परिचयः साहित्य विशेषः च. आता या ठिकाणी बघा, साहित्य परिचयमध्ये आपल्याकडे भरतविद्या आणि नाट्य विशेषः हे या दोन गोष्टी आहेत. तर तुम्हाला इथे कसे क्वेश्चन्स विचारले जातात, तर उचित वैकल्पम चित्वा जे करेक्ट ऑप्शन आहे ते ओळखायचं आहे तुम्हाला. आता बघा, डॅश सुवर्णकालः इति उच्यते. आता कुठला सुवर्णकाल आहे ते तुम्हाला याच्यामधून कळणार आहे साहित्य परिचय मधून. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पॅराग्राफ दिला जाणार नाहीये. त्याच्यामुळे माझं जर तुम्ही सजेशन सांगायचं म्हटलं तर एक्झाम ज्या दिवशी आहे त्याच्या आदल्या दिवशी या गोष्टी तुम्हाला 2दा वाचायच्या आहेत. याचं कारण असं आहे की आज वाचलं तर एक्झाम पर्यंत तुम्ही विसरून जाल. त्याच्यामुळे ट्राय करा की एक्झामच्या आदल्या दिवशी तुम्हाला ऍटलिस्ट 2दा हे साहित्य परिचय वाचायचंय, कारण याच्यावरती तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. फक्त 2दा यासाठी वाचायचे कारण तुमच्याकडे खाली ऑप्शन्स आहेत. तुम्हाला फक्त लॉजिकली बरोबर ऑप्शन कुठला आहे हे कळावं, यासाठी ऍटलिस्ट त्याच्यामध्ये काय म्हटलंय हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणून एक्झामच्या आदल्या दिवशी तुम्हाला हे 2दा रीड करायचं आहे, आणि मग तुम्ही ऍज अ एक्सरसाइज या पेपरमधले हे जे क्वेश्चन्स आहेत तर ते सॉल्व्ह करून पहा, जेणेकरून तुम्हाला आयडिया मिळेल की कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात आणि आपण ते सॉल्व्ह करू शकतो का. ठीक आहे. डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे षष्ठ विभाग लेखन कौशल्यम. आता जे लेखन कौशल्यम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चित्रपट वर्णन आहे आणि वृत्तांत लेखनम आहे. ठीक आहे. सगळ्यांना चित्रपट वर्णन माहिती आहेच. आता बघा, चित्रपट वर्णन करणं किती इझी आहे. तुम्हाला 3 पैकी कुठलंही 2 इथे सॉल्व्ह करायचं आहे. एक तर पहिला आहे चित्रपट, किंवा दुसरा आहे तुम्हाला वृत्तांत लेखन करायचं आहे, किंवा तिसरा आहे तुम्हाला निबंध लिहायचा आहे. आय होप की सगळ्यांना निबंधाचे विषय माहिती असतात आणि मोस्टली हेच विषय रिपीट होतात. आणि 8 मार्कांसाठी निबंध आहे. तुम्हाला 10 ओळी लिहिल्या तरी पण पुरेसा आहे, एक्स्ट्रा काही पण लिहायची गरज नसते. पण इतकं लक्षात ठेवा की त्या 10 ओळींमध्ये जर तुम्ही 4 ओळींचा श्लोक लिहिलात तर त्या 4 ओळी ऍज अ ओळी कन्सिडर केल्या जाणार नाहीत. तो श्लोक चांगला असेल, बरोबर असेल, तुम्हाला चांगले मार्क्स मिळतीलच, पण त्या श्लोक ह्या ओळी नाहीयेत. मग मुलं काय करतील, 8 ओळींचा श्लोक लिहितील, संपला निबंध. तर असं नकोय आपल्याला. श्लोक सोडून जे तुम्ही निबंधामध्ये ऍक्च्युअल निबंधामध्ये लिहाल त्याच ओळी याच्यामध्ये निबंधात कन्सिडर केल्या जातात. श्लोक हे जस्ट एक चेरी ऑन द केक आहे. असेल तरी पण चालेल, नसेल तरी पण चालेल. असेल तर सुंदर लागेल केक, म्हणजे चविष्ट लागेल केक, आणि नसेल तर काही फरक पडणार नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने सुभाषितांना ट्रीट करायचं आहे. आलंच पाहिजे, असलंच पाहिजे, माहिती असलंच पाहिजे असं काही नाहीये.
तुम्हाला आठवतंय लिहून या. फक्त एवढंच की सुभाषित चुकीचं लिहिलं तर मात्र मार्क जातील. त्याच्यामुळे नीट विचारपूर्वक लिहायचं आहे. ते लिहिलं नाही तर मार्क्स जाणार हे कंपल्सरी नाहीये, पण लिहिलं आणि चुकीचं लिहिलं तर मात्र मार्क्स जाणार. त्याच्यामुळे बघा, विचार करून लिहा. माझ्या मते चित्रपट वर्णन आणि निबंध लेखन इझी आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे 2 गोष्टी ज्या आहेत त्या कन्सिडर करू शकता. चित्रपट वर्णनामध्ये ऑलरेडी तुमच्याकडे खाली मंजुषा दिलेली आहे. तुम्हाला फक्त थोडंसं लॉजिक लावायचंय, थोडासा अर्थ लावायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला या रिकाम्या जागांमध्ये भरायचंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुनर्लिखत सांगितलंय. कुणीही फक्त इथे शब्द भरला आणि ही एवढीच ओळ लिहिली असं नाही करायचंय. तुम्हाला हा पूर्ण पॅराग्राफ लिहायचाय आणि मग त्यातल्या मधल्या ओळींमध्ये तुम्हाला हे शब्द भरायचे आहेत आणि त्याच्या खाली अंडरलाईन करायचीच आहे. कारण एक्झामिनरला कसं कळणार की तुम्ही कुठल्या रिकाम्या जागी काय भरलंय, त्याच्यामुळे अंडरलाईन इज मस्ट. बरेचसे असे पेपर्स असतात ज्याच्यामध्ये हे अंडरलाईन केलेलं नसतं, राहिलं जातं, चुकून राहिलं जातं किंवा असं वाटतं की कोण करतं अंडरलाईन वगैरे. तर असं करून देऊ नका, असं होऊ देऊ नका ऍक्च्युली, कारण याला सुद्धा मार्क आहेत. कारण एक्झामिनरला जर कळलंच नाही की तुम्ही कुठला शब्द भरलाय तर तो कसं काय मार्क्स देणार समोरचा माणूस. त्याच्यामुळे ट्राय करायचं आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नीट फॉलो कराल. ठीक आहे, डन. चलो नेक्स्ट. सगळंच 8 मार्कांसाठी आहे, राईट. फक्त एवढंच की जर तुम्ही चित्रपट वर्णन केलं तर 8 रिकाम्या जागा आहेत, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 1-1 मार्क मिळणार आहे. नेक्स्ट आहे सप्तम विभाग भाषा अभ्यास. या ठिकाणी तुम्हाला नाम वगैरे, नामतालिका, समास तालिका सगळं पाहायला मिळते, जे ऑलरेडी परिशिष्टमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघा, नामतालिकामध्ये तुम्हाला कुठलेही 6 ब्लँक्स फिल करायचे आहेत. त्याच्यामुळे नामतालिका बघून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्हाला हे फिल करायचं आहे 3 मार्कांसाठी. जर तुमच्याकडे आता वेळ नसेल, म्हणजे तुम्ही इव्हन हे सगळे परिशिष्ट जे आहेत ते वाचलेले आहेत, पण तुमच्याकडे अजूनही एक कॉन्फिडन्स येत नाहीये हे कसं करायचं, तर सोपं तुम्हाला मी एक हे सांगते की या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय 5 पैकी कुठलेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत. तर नाम तुम्ही सोडून द्या, म्हणजे नामतालिका सोडून द्या. मग त्याच्याऐवजी काय करायचं, तर बघा, समास करू शकता, कारण समासामध्ये प्रत्येकाचं नवीन रूप बनत नाही. तुम्हाला जर स्तुती कन्या सांगितलेला आहे, कर्मधारय समास सांगितलाय, तर त्याचा विग्रह तुम्हाला एक पॅटर्न माहिती पाहिजे. समासवरती मी ऑलरेडी खूप चांगला व्हिडिओ अपलोड केलाय, खूप लोकांनी बघितलाय आणि त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. तुम्ही पण नक्की व्हिडिओ पहा. तुम्हाला एकदा लॉजिक कळलं की तुम्ही आरामात या प्रश्नांची उत्तर लिहू शकता. सो नामतालिका करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा, कारण नामतालिका प्रत्येकाची वेगळी बनते, सो त्यापेक्षा समास तालिका थोडीशी लॉजिकल आहे, जी तुम्हाला इझिली जमू शकते. अर्थात तुम्ही याच्या आधी ऑलरेडी नामतालिकेचा अभ्यास केला असेल तर तुम्ही तेच फॉलो करा, पण ज्यांनी अजूनही त्याकडे एवढं लक्ष नाही दिले त्यांना मी सांगते की नामतालिका करण्यापेक्षा समास तालिका करा. अतिशय इझी आहे, पटकन होईल. व्हिडिओ पहा, लॉजिकली तुम्हाला कळेल की तिथे काय लिहिलं गेलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढे आहे मंजुषात तलिधांत, कृदांत, चित्वा, उचित स्तंभे लिखत. आता हे पण केवढं इझी आहे, तुम्हाला फक्त आयडेंटिफाय करायचंय की याच्यामधलं कृदंत हा कुठला आहे आणि तदितांत हा कुठला आहे. आता यातलं एक आयडेंटिफाय करा, उरलेले काही दुसरंच असणार आहे. सो खूप जास्त डिफिकल्ट काय नाहीये याच्यामध्ये. हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा, समासचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. त्यानंतर नेक्स्ट आहे समानार्थक शब्दम लिखत. अर्थात तुम्हाला कुठलेही 6 सॉल्व्ह करायचे आहेत. खूप इझी शब्द असतात. तुम्ही आता 10वी-12वी पर्यंत जे काही शब्द ऐकलेले आहेत त्याच्यावरतीच असणार आहे. कुठला पण एखादा नवीन शब्द तुम्हाला माहिती नाही असे शब्द याच्यामध्ये नाही विचारला जाणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे सूचनानुसारम कृती करू. आता ज्यांचं तालिका पूर्ण झाला असेल, नाम तालिका, आणि ग्रामर नाही झालं तर त्यांनी नामतालिका अजून रिवाइज करा, ब्रशअप करा. ग्रामर म्हणजे हे सूचनानुसार करायची गरज नाहीये. पण जे असे आहेत की ज्यांचं ऑलरेडी नामतालिका नाहीच झालंय, त्यांनी पूर्ण नामतालिका करण्यापेक्षा काही थोडके रूल्स आहेत ते करायचे आहेत. आणि तुम्हाला इथे ऑप्शन खूप चांगला आहे की 5 पैकी फक्त 3च ग्रामरचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. आणि तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की कुठले कुठले ग्रामरचे प्रश्न येतात. जे याच्यामध्ये प्रश्न आलेले आहेत तेच रिपीट होतात, फक्त याची वरची जी काही वाक्य आहेत तर ती बदलतात. सो यातलं आधी डिसाईड करा की तुम्हाला काय काय करता येते आणि त्यानुसार तुम्ही त्याचीच प्रॅक्टिस करायची आहे, कारण त्याच पॅटर्नचे प्रश्न येतात. सो कुठलेही 3 सोडवायचे आहेत, त्याच्यामुळे आत्ताच ठरवून ठेवा की कुठले प्रकार तुम्हाला नीट करता येते. तुम्हाला लकार परिवर्तन करायला येतंय का, किंवा तुम्हाला पूर्वकालवाचिक धातुसहित अव्यय त्याच्यामध्ये रिप्लेस करता येतंय का, किंवा तुम्हाला लाईक सती सप्तमी काढून त्याचं रूप बनवायला येतंय का. तर अशा पद्धतीने तुम्हाला आधीच डिसाईड करायचंय की तुम्हाला कुठल्या पॅटर्न मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात आणि ते कुठलेही 3 तुम्ही करू शकता. सो यू हॅव ऑप्शन नाम किंवा हे ग्रामरचे पॉइंट्स. ठीक आहे. सो जे कुठलं आहे ते तुम्ही करू शकता. बाकी मधले जे 3 आहेत तर ते असेच ठेवायचे आहेत. तुम्ही या दोघांपैकी कुठलंही एखादं चूज करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे अष्टम विभाग. अष्टम विभाग काय म्हणतोय, अपठितम.
तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे वाक्य खाली दिलेली आहे, तर त्याचं तुम्हाला माध्यम भाषामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे 4 मार्कासाठी. अतिशय ईझी आहे. तुम्हाला संस्कृतचं तुमच्या भाषेमध्ये करायचं आहे. जर तुम्ही तुमचं मीडियम ऑफ लँग्वेज जर इंग्लिश असेल, तर इंग्लिशमध्ये करायचं आहे. हे तुम्हाला कुठे कळेल, तर हॉल तिकीटवरती लिहिलेलं असतं, की उत्तर लेखनाची भाषा काय आहे किंवा पेपर रायटिंगची लँग्वेज काय आहे. इंग्लिश असेल तर इंग्लिशमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. मराठी असेल तर मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. ठीक आहे. खूप ईझी आहे. आत्तापर्यंत तुम्ही जे शब्द वापरलेले आहेत, जे वाक्य वापरलेली आहेत, त्याच्याच आधारावरती प्रश्न विचारले जातात किंवा तेच शब्द याच्यामध्ये असणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त ज्याचा अर्थ तुम्हाला माहिती नाही असा कुठलाही शब्द याच्यामध्ये नसणार. त्याच्यामुळे प्लीज हे सगळ्यांनी करायचं आहे. 6 पैकी कुठलेही 4 अगेन तुमच्याकडे ऑप्शन आहे, तर तुम्ही आरामात डिसाईड करू शकता. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याची काही तुम्हाला प्रॅक्टिस करायची तितकीशी गरज नाही पडणार. एखादा आता व्हिडिओ चालू आहे तोपर्यंतच तुम्ही हे जे आहे त्याचे ट्रान्सलेशन करून बघा, जेणेकरून तुम्हाला एक कॉन्फिडन्स मिळेल. सो तुम्हाला कळलेलं आहे की एक्झामच्या आधी काय-काय करायचंय. एकतर ग्रामरकडे फोकस करा किंवा नामतालिका दोघांपैकी एक काहीतरी तुम्ही ऑप्शनला टाकू शकता. आता काय करायचं हे अर्थात तुमच्यावरती आहे. पण बाकी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की अभ्यास कसा करायचा वगैरे, वगैरे, वगैरे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम आणि संस्कृतसाठी अजून या व्यतिरिक्त कोणते व्हिडिओज मी तुम्हाला अपलोड करून दिले पाहिजेत हे सांगा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये नक्कीच मदत होईल. थँक यू सो मच. बेस्ट ऑफ लक अँड बाय बाय.